ह्यो काय येऊन बसलोय बघा इकडं. कुठं? देवळात, मारुतीच्या देवळात. लय डोक्याला का ज्या माया झालेला आहे आज. तर मी भरपूर असं तुम्हाला सांगतो. आता आज पिलो दारू आणि लय दारू प्यायची आज. कशामुळे प्यायची माहीत आहे का? ह्या बहीण भावंडामुळे प्यायची. ह्या आव्याचं म्या तुम्हाला सांगतो, वडिलाच्या माघार ह्याला हागाय नीट येत नव्हतं. त्याचं ढुंगान धुतलं, त्याने मला घासांडलं आणि योगीनं आणि आव्याने माया मागं लावलं टेन्शन. सत्यानाश करून टाकेन समजा. हो काय गाडी बी आता इकून टाकणार, इकून समजा इकून टाकायचं आता. चांगलं म्हणू नका ना, किंवा चांगलं म्हणा किंवा वाईट म्हणा मला, पण मी करतोय ही पूर्व दिशा आहे का नाही तेवढं मला सांगा तुम्ही. आता फक्त आता हितनं तुम्हाला सांगतो बारामतीत जाणार आहे मी. कुणाचं कोण आहे इथं? भाऊ कोणाचा कोण, बहीण कोणाची कोण, बायको कोणाची कोण, कोण कोणाला नसतं. आएंगा एकटा जाएंगा एकटा. होय पोरांनो, कोण आएंगा? इकडे बघा, इकडे येतो बारकी, इकडे ये. इकडे की उठ जाएगा एक दिन पंची रहेगा. म्हणजे काय त्याचा अर्थ आहे सांग बरं तुम्हाला दाद्या. इकडं ठेव का भिजू कर तू. व्हिडिओ चालू आहे. उड़ जाएगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली. ह्याचा अर्थ असा आहे की एक दिवस समध्याला यायचं बी आहे आणि जायचं बी आहे, आणि पिंजरा जाग्यावर राहणार आहे. पिंजरा काय आहे? जाग्यावर राहणार आहे. फक्त पक्षी जी आहे ती उडून जाणार आहे त्यातून. ह्यांच्यासाठी एवढं केलं. माझं नाव गाडी काढून दिली. माझ्या कामानं गाडी अडकली होती का? नव्हती अडकली. तरी पण तुम्हाला सांगतो, गाडी ती काही का व्हायना कसं काय करून मी सोडवली. कुठनं पैसे आणलं, कुठला पाणी आणला, ती तो समजा सांगणार आहे मी आता. आणि आज तुम्हाला सांगतो, बेअर बारमध्ये जाऊन मस्त मध्ये पिऊन दारू राहू नाही तर नाही राहू. आपल्या माघार कोणाचं 3 दिवस रडते ती लय नाही 3 दिवस. आणि 3 दिवस तरी कुठलं म्हणायचं. ज्या दिवशी जाळून आलं की त्या दिवशी नुसता येतो चहा हाणते ती, चटणीबरोबर भाकर बी हाणते ती टापरून. उपाशी कोण झोपतंय का? कोण झोपत नाही. कोण झोपतंय अनिश बाळ? कोण झोपतंय? कोण झोपत नाही. आलेला गेला. पैसा अडका, गाडी बंगला समजा खाली राहिला. जवळ हाय तवर म्हणते ती माझं माझं. जवळ हाय तवर म्हणते ती माझं माझं. अरे माझं कुठलं हाय? असं राहिलं खाली रे. हाय तवर म्हणा माझं माझं. त्याच्यामुळं तर मी माझं आयुष्य असं सुंदर जगतोय. हसून खिळून जगायचं. पण हसू बी देणार ते, रडू देणार ते. आणि आज ज्या भावाची समज तुम्हाला सांगतो, समधी त्याची इच्छा पूर्ण केली. त्या भावाने माझं आज गचूर धरलं, मला कपाटात नेऊन रेटलं. सुटे आहे का त्याला? आणि ही बहीण काय म्हणती, माझ्या आईबापाचं घर आहे. कुठलं आईबापाचं घर तुझं? इटा लावाय आली, फाउंडेशन घराचं केलं, पाया खणला. काय केलं ग तू? कवाशी काय केलं हे मला सांग की तेवढं. सिमेंट खंगरी इटा आम्ही तासल्या, तू तासाय आल ती. ज्या वेळेस LCD घेतली त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला सांगतो, त्या घरात ती मशीन सुद्धा शिराना. त्याचा मोडला कुंडका मोडला. ते काय म्हणते तर त्याला काय म्हणते त्या मशनीला? बोळ घेते त्या मशनीला काय म्हणते ती? ड्रिल मशीनचा कुर मोडला. TV जोडताना दगडावानी झालं समज घर. आणि हे म्हणते माझ्या आईबापाचं घर. आणि तुला जन्म दिला काय? अरे वंशाचा देवा लावायला कशाला म्हणते लेखा असावा? त्याच्यामुळं नाही ह्यांच्या यांनी करू द्या. व्यसन करून समज करून आयुष्यमध्ये राहायचं. आशुक लेणं कुठं चालला? कच घेऊन आलायला का शोका? हे आमचे गाव, हे आमचं मारुतीचं मंदिर. इथं तुम्हाला सांगतो की ते उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या,
इथं पावसाळ्यात गार लागतंय ना उन्हाळ्यात गार लागतंय असलंच आहे. हम्म. लक्ष्मीच्या मंदिराला आले काय कच. बघा लक्ष्मीचं मंदिर आमच्या इथं चालू आहे आमच्या भगवंत देवीचं. शेवका आला बघा काचकीनं उतरला बघा रानात. हे का उतरला बघा. आता तिथं कस टाकन बरं का. मोबाईल आपला थोडासा कमजोर आहे व दिसत नाही त्यात. काय करायचं. खडी पहिल्यांदा टाकून गेला आता उरळ ना. बघा उरळण ती उराळतोय बघा कसा उराळतोय बघा बघा दिसतोय का तुम्हाला बघा. टेन्शन मुक्त व्हायचं. माझी बीपी वाढली माझ्या जर डोक्यात ब्रेन ट्यूमर झाला तर मी हयाचा मरून जाईन. मला कोण बघणार आहे. कोण सुद्धा बघू शकत नाही. येड्यावानी करायचं येड्यावानी करून जगायचं. मी तर महायेडा आहे. येड्यांवरला लेटर महायेडा. चांगलं वागून बी जमलं चांगलं वागून बी होतो. मज गांडी खाली गाड्या वापरल्या 3 झाल्या 4 व्हीलर माझ्या. चांगलं वागून चांगलं वागायचं नाही येड्यावाने वागायचं. हे फॉर्च्युनर नको ना आपल्याला कुठली नको. गाडीच घ्यायची नाही चाल हिंडायचं वाका. गाड्या कशाला घ्यायच्या त्या पोरांनो. लोक करकर वाचतोय काय थोडा लोड आहे भाई. रात्री गेलो का शा बघा उराळला बघा. चालू एकेच कार्यक्रम. ज्या भावाला नीटनेटकं दुघान येत नव्हतं ती भाव माझ्या अंगावर येतोय आज म्हणल्यावर माझी काय. माझं काय राहिलं. माझं शिक्षण असं झालंय मित्रांनो तुम्हाला काय सांगायचं. पहिले दिवस पेन पेन त्या पेनात 10 रुपयाच्या 10 कांड्या घ्यायच्या. रुपयाला कांडी होती. रिफिल म्हणाय त्याला. ते रिफिलची कांडी त्या पेनमध्ये एका टाकून माझं शिक्षण केलेलं आहे मी बरं का. आणि ज्या वेळेस आमचं वडील वारलं त्यावेळेस शिक्षणाला अवपत नव्हते. आई काम करून एवढं भागवू शकत नव्हती. 10वीचं समज वह्या पुस्तकं पुरवू शकत नव्हती. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो काम धरलं. 150 रुपये पगारीनं दगडं गरम असली उन्हात उचलाय गेलो. आणि तवाही आमचा भाव आहे ना तवा लहानाचा मोठा झाला. आणि त्याने आज माझ्या गचुराला धरलं म्हणजे आपली किती मोठी लायक आहे. आणि मग काय येड्यावान न करू मी. काय चांगलं राहून उपयोग आहे माझा. काहीच नाही उपयोग. राहायचंच नाही चांगलं. पेत होतो का अगोदर दारू पेतच नव्हतो. त्याचं लग्न झाल्यापासून माझं पटाकन झालं समजून. सिटीवरून वाजायचं आहे रे. पटाकन झालं म्हणजे नोटा फार नोटा होत्या फार. नोटा कशाला माहिती. नोटाला किंमत आहे आजकाल माणसाला किंमत नाही. या दुनियेत आता विषय असा झाला आहे ज्याच्या पशी काटाच्या नोटा त्याला ओट नोटा. नोटा काटाच्या नोटा आणि त्याला बाण फेटा. ए पोरांनो खरं आहे का. काटाच्या नोटा त्याला बाण फेटा. पैशा पुढं दुनिया झुकते झुकानेवाला चाहिए. खाऊन पिऊन आयश करून राहायचं मित्रांनो. कोणची दुनिया आणि कुठलं कोण कोण कोणाचं नसतं. आयश के साथ जिंदगी जगायची. मोरू दे तिकडं. बंगला अडका गाडी बंगला राहिला समजा तिकडं. पैसा अडका गाडी बंगला घोडं नगून मला काय नको. ती इकून टाकायची. त्यांचं पैसे द्यायचं.
बघा तुमच्या लागाने माझ्या डोकाला फाशी नको. मला म्हणते ती गाडी घे आता आणि मी घेतोय गाडी. हे मला घ्यायचंच नाही. चला काय बोलायचं ना आता.